भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आपल्यासोबत आहे। कृष्णा भाऊ, काय सांगणार? काल तुम्ही तक्रार दिलेली आहे, लक्षवेधी कधी लागू शकते, काय सांगणार? लक्षवेधी बहुतेक 1-2 दिवसात लागणार आहे। मी आत्ताच 5 मिनिटं अगोदर CP साहेबाशी बोललो आणि त्यांनी युद्धस्तरावर कारवाई सुरू केलेली आहे। ज्यांनी फोन केला तेही ट्रेस झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि त्या संदर्भात पोलीस सक्रिय भूमिका निभवत आहे। तुकाराम मुंडे आज या ठिकाणी सभागृहात आलेले दिसले, या परिसरामध्ये आलेले दिसले। अजूनही तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहे? नाही, बिलकुल मी आपल्या मागणीवर ठाम आहे। कारण 2020मध्ये 7 महिन्यामध्ये जे काही गुल त्यांनी खिलवले आणि त्याच्याविरुद्ध 2-2 FIR सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे आणि माहिती आयोग खंडपीठाने बी शासनाला ऑर्डर केले होते का तत्काल तुम्ही कारवाई करा, परंतु ती कारवाई झालेली नाही। आणि तुकाराम मुंडे यांनी बेकायदेशीरपणे ज्या पद्धतीने 20 कोटी रुपयाचे स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी ज्या कंत्राटदाराला दिले आणि आता शासनाने 5 वर्ष मागे जाऊन त्याला त्या पदाला मान्यता दिली, हे टोटली बेकायदेशीर आहे आणि हा विषय सभागृहामध्ये आम्ही मांडणार आहोत। तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिलं धमकीबाबत, मी अध्यक्षांनाही लिहिलं? मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला दिलं, माननीय विधानसभा अध्यक्षालाही दिलं, कारण विधानसभा हे त्यांच्या कस्टडीत येते आणि पोलीस कमिशनर आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये बी तक्रार मी दाखल केली। कालच बर्डीचे PIचाही मला फोन आला होता आणि आज CP साहेबाशी बोलणं झालं, त्यांनी युद्धस्तरावर कारवाई सुरू केली आहे। धमकीच्या मागे कोण आहे असं वाटतं तुम्हाला? धमकीच्या मागे सिर्फ तुकाराम मुंडे आहे, कारण त्यांचे जे समर्थक आहे, तुम्ही पाहिलं असेल का तुकाराम मुंडे जेव्हा नागपुरात होते त्यावेळेस त्यांचे मीडिया प्रेमी आणि NGO प्रेमी खूप प्रमाणात होते। जिथं गेले तेच येत होते, अधिकारी संबंधित राहत नव्हता आणि म्हणून ते विकासात तर झिरो होतेच, लेकिन मीडिया आणि NGOमध्ये ते पॉप्युलर होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या लोकांनी मुंडेच्या इशाऱ्यावरच मला धमकी दिली आहे। लक्षवेधी आज किंवा उद्या लागेल? 1-2 दिवसामध्ये लक्षवेधी लागेल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांचा, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।